नमस्कार. आज आपण पाहणार आहेत अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे महात्म्य आणि कथा. या एकादशीला पद्मिनी एकादशी असेही म्हणतात. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणतात, श्रीकृष्णा, तू मला 12 महिन्यातील सर्व एकादशांचे महात्म्य सांगत आहेस, परंतु जेव्हा अधिक मास येतो तेव्हा एकादशीलाही तितकेच विशेष महत्त्व असणार. म्हणून मला अधिक मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव, पूजाविधी, महात्म्य याविषयी विस्ताराने सांग. अधिक शुक्ल एकादशीला पद्मिनी एकादशी असे म्हणतात. ही महापुण्यकारक, पापनाशक आणि भुक्ती मुक्तीदायक आहे. हिच्या प्रसादाने मनुष्याचे कल्याण होते, तो धन्य होतो. या तिथीला उपोषण केल्याने पद्मनाभपुराची म्हणजेच वैकुंठाची प्राप्ती होते. हिचे महात्म्य इतके श्रेष्ठ आहे की चतुर्मुख ब्रह्मदेवालाही त्याचे वर्णन करता येत नाही. पद्मिनी एकादशीचे व्रत कसे करतात हे मुनींनाही माहीत नाही. तथापि या संदर्भात विधात्याने नारदाला जो विधी सांगितला होता तोच तुला निवेदन करतो. ते ऐकून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. तो शांतचित्त होऊन एकाग्रतेने श्रवण करू लागला. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, एकादशी व्रताचा प्रारंभ दशमीपासून होतो हे तुला माहीतच आहे. पद्मिनीही त्याला अपवाद नाही. तिचा आरंभही दशमीपासूनच करावा. त्या दिवशी काशाच्या पात्रात भोजन, मद्य, मांस, मसुरा, चणे, कोद्रू, मध व परान्न सेवन या 8 गोष्टी टाळाव्या. ज्यात क्षार व मीठ नाही असे हविष्यान्न म्हणजे हवन योग्य असे अन्न भक्षण करावे. ब्रह्मचर्य पाळावे. भूमीवर शयन करावे. एकादशीस भल्या पहाटे उठावे. प्रातर्विधी झाल्यावर 12 चुळा भरून मुखमार्जन करावे. सूर्योदयानंतर स्नानासाठी शुभतीर्थावर जावे. त्या समयी माती, शुद्ध गोमय, आवळकाठीचे चूर्ण, दर्भ आणि तीळ इत्यादी साहित्य समवेत न्यावे. त्यानंतर पुढे सांगितलेल्या विधीप्रमाणे स्नान करावे. प्रथम मृत्तिका हातात घेऊन, हे मृत्तिके, शतबाहू नावाने विख्यात असलेल्या श्रीकृष्णाने वराह रूपाने तुझा उद्धार केला आहे. तू ब्रह्मदेवाकडून निर्मित आणि काश्यपाकडून अभिमंत्रित करण्यात आलेली आहेस. तू हरिपूजनासाठी मला शुद्ध कर, अशी प्रार्थना करून ती मृत्तिका सर्वांगास लावावी. मृत्तिका स्नान झाल्यावर शुद्ध गोमय हाती घेऊन, हे गोमया, सर्व प्रकारच्या औषधींपासून तुझी उत्पत्ती झाली आहे. गायीच्या उदरात राहिल्यामुळे तू भूमीलाही पवित्र करणारा झाला आहेस. म्हणून श्रीहरीच्या पूजनासाठी तू मलाही पावन कर, अशी प्रार्थना करून ते गोमय सर्वांगास लावावे. गोमय स्नानानंतर आवळकाठीचे चूर्ण हाती घेऊन, हे धात्री, तू ब्रह्मदेवाच्या जीवनापासून उत्पन्न झाली आहेस. तू त्रिभुवनाला पवित्र करतेस. म्हणून भगवंताच्या पूजेसाठी माझेही अंग निर्मल आणि पवित्र कर, अशी प्रार्थना करून ते चूर्ण सर्वांगास लावावे. त्यानंतर विष्णूची प्रार्थना करावी. म्हणावे, हे शंख चक्र गदाधरा, देवाधिदेवा जगन्नाथा, मला तुझ्या तीर्थात स्नान करण्याची अनुज्ञा दे. मग वरुणस्तुतीचे वेदमंत्र म्हणत विधीपूर्वक स्नान करावे. त्या समयी गंगा, यमुना, गोदावरी या महानद्यांचे आणि पुण्यपावन तीर्थाचे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन करावे. किंवा स्नान करताना गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निग्धः कुरुः
या श्लोकाचे स्मरण करून स्नान कराल तर सर्व नद्यांचे तीर्थ माझ्या स्नानाच्या पाण्यामध्ये समाविष्ट झाले असा त्याचा अर्थ होईल. स्नानानंतर तोंड, पाठ, वक्षस्थल, हात, मस्तक व शरीराचा खालचा भाग या क्रमाने अंग पुसावे. जीर्ण न झालेले पांढरे धूत वस्त्र नेसावे. विधीपूर्वक संध्या करून ऋषी आणि पितरांसाठी तर्पण करावे. हरिमंदिरात जाऊन विष्णूचे पूजन करावे. घरी आल्यावर हरिहरांचे पूजन करावे. सपाट भूमीवर, विस्तृत पाटावर किंवा चौरंगावर धान्याची रास करून तिच्यावर तांब्याचा किंवा मातीचा कलश ठेवावा. कारण हा कलश परत योग्य अशा ब्राह्मणाला दान द्यावा लागतो. त्याला दिव्य गंध लावावे. उत्तम वस्त्राने वेढावे. त्यावर सोन्याचे, चांदीचे वा तांब्याचे पात्र ठेवावे. त्यात एक मासा सुवर्णाची राधिके सहित, कृष्णाची व पार्वती सहित शंकराची याप्रमाणे 2 प्रतिमांची स्थापना करावी. प्रथम गंध, धूप, चंदन, अगरू, कापूर मिश्रित सुगंध जलाने देवांना स्नान घालावे. त्यानंतर त्यांची विधीपूर्वक पूजा करावी. केशर, कस्तुरी, नानाविध सुगंधी पुष्पे, कालोत्पन्न उत्तम फुले व श्वेत कमळे अर्पण करावी. धूप, दीप, कर्पूर आरतीसह नानाविध व्यंजनांनी युक्त रुचकर नैवेद्य, फल, तांबूल दक्षिणेसह अर्पण करावा. पूजनानंतर त्या दोन्ही देवेश्वरांना मनोभावे नमस्कार करावा. त्यांच्या सन्मुख भावभक्तीने नृत्य, गायन, पुराण श्रवण करावे. एकादशीच्या दिवशी खरे बोलावे, शुभ बोलावे, आचरण पवित्र ठेवावे. नीच, पतित, दुष्ट, पातकी यांच्याशी संभाषण करू नये. रजस्वलेला स्पर्श करू नये. असत्य भाषण करू नये. गुरु, ब्राह्मण वा अन्य कोणाचीही निंदा करू नये. पद्मिनी एकादशीच्या दिवशी निर्जल उपोषण करावे. केवळ जलपान करून राहण्याचेही सामर्थ्य नसेल तर दूध प्यावे, पण अन्य काही खाऊ नये. शेवटी आपल्या तब्येतीप्रमाणे उपोषण करावे. रात्रसमयी भजन, कीर्तनाचे आयोजन करून जागरण करावे. रात्रीच्या प्रत्येक प्रहरात हरिहरांचे पूजन करावे. या पूजनाला विशेष महत्त्व आहे. पहिल्या प्रहरातील पूजेच्या वेळी श्रीफलयुक्त अर्घ्य अर्पण करून जागरण केल्याने अग्निष्टोम यज्ञाचे फल मिळते. दुसऱ्या प्रहरातील पूजेच्या वेळी बेलफळयुक्त अर्घ्य अर्पण करून जागरण केल्यास वाजपेय यज्ञाचे फल मिळते. तिसऱ्या प्रहरातील पूजेच्या वेळी महाळुंगयुक्त अर्घ्य अर्पण करून जागरण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फल मिळते. तर चौथ्या प्रहरातील पूजेच्या वेळी सुपारी व नारिंगयुक्त अर्घ्य अर्पण करून जागरण केल्याने राजसूय यज्ञाचे फल मिळते. या जागरणाचे पुण्य इतके श्रेष्ठ आहे की जगातील यज्ञ, तप आणि विद्यादानादी कोणतेही पुण्य याची बरोबरी करू शकत नाही. या एकादशीचे व्रत करणाऱ्याला पृथ्वीवरील समस्त पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्याचे व समस्त पवित्र क्षेत्रांची यात्रा केल्याचे पुण्य प्राप्त होते. याप्रमाणे पद्मिनी एकादशीस रात्रभर जागरण करून द्वादशीला सूर्योदय झाल्यानंतर पुण्यकारक तीर्थात स्नान करावे. घरी आल्यावर स्थापन केलेल्या कलशाची व हरिहरांची विधीपूर्वक पूजा करावी. ब्राह्मणाचा यथायोग्य सन्मान करून त्यास भोजन व दक्षिणा द्यावी. केशवाची आणि शंकरांची प्रतिमाही कलशासह अर्पण करावी. अशा प्रकारे जो मनुष्य या मुक्तिदायक व्रताचे श्रद्धेने आचरण करतो तो मोठा भाग्यवान होतो. त्याला सर्व व्रतांचे फल मिळते आणि त्याचा जन्म सफल होतो. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, मी तुला पद्मिनी एकादशीचे महात्म्य सांगितले आहे.
आता हिच्या बाबतीत पुलत्स्य ऋषींनी नारदाला जी कथा सांगितली होती तीच मी निवेदन करतो. कार्तवीर्याने रावणाला आपल्या कारागृहात बंदिस्त केले होते. तेव्हा पुलत्स्यांनी त्याच्याकडे याचना करून रावणाची सुटका केली. ही हकीकत कळली तेव्हा नारदाला मोठे आश्चर्य वाटले. त्याच्या मनात एक शंका निर्माण झाली. म्हणून तो पुलत्स्यांच्या आश्रमात गेला, त्यांना नमस्कार केला व म्हणाले, मुने, दशानन रणविशारद होता. त्याने इंद्रादी सर्व देवांना जिंकले होते. असे असताना तो कार्तवीर्याकडून कसा पराभूत झाला? पुलत्स्य म्हणतात, नारदा, मी तुला कार्तवीर्याचे जन्मापासूनचे वृत्त सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. त्रेतायुगात महिष्मती नगरीत हैह राजवंशात एक बलाढ्य राजा होऊन गेला. त्याचे नाव कृतवीर्य. त्याला प्राणाहून प्रिय अशा 1000 भार्या होत्या. पण त्यांच्यापैकी एकीलाही राज्याची धुरा सांभाळील अशी संतती झाली नाही. त्यासाठी त्याने अनेक उपाय उपचार केले. व्रते, उपवास, देवांच्या आणि पितरांच्या प्रसन्नेसाठी विविध यज्ञ तसेच महासिद्धांचे पूजनही केले. पण उपयोग झाला नाही. त्यामुळे तो अगदी निराश झाला. ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेल्या मनुष्याला अन्नाशिवाय अन्य कोणताही भोग सुख देत नाही, त्याप्रमाणे संततीसाठी आतुर झालेल्या त्या राजाला राज्यभोगही निरर्थक वाटू लागले. त्याचे मन कशातच रमेना. अशाच एका दिवशी व्यथित होऊन बसला असताना त्याच्या मनात तपश्चर्येशिवाय कोणताही मनोरथ सिद्धीस जात नाही, म्हणून आपणही तप केले पाहिजे असा विचार आला. ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याने आपले राज्य विश्वासू अमात्यांच्या हाती सोपविले. मग जटा वल्कले धारण करून तो वनाकडे निघाला. तेव्हा हरिश्चंद्राची कन्या असलेली त्याची पत्नी महाराणी पद्मिनी हिनेही आपली सर्व आभूषणे उतरवून ठेवली आणि केवळ एकच वस्त्र नेसून त्याच्या समवेत निघून गेली. कृतवीर्य गंधमादन पर्वतावर आला. तेथे भगवान गदाधराचे म्हणजेच श्रीहरी विष्णूचे अखंड ध्यान करू लागला. अशा प्रकारे त्याने 10,000 वर्षे तपश्चर्या केली, पण त्याचा उद्देश सफल झाला नाही. खडतर तपाचरणाने त्याचा देह सुकून गेला. त्याच्या शरीरावर केवळ अस्थि आणि चर्मच शिल्लक राहिले. त्याची अवस्था पाहून पद्मिनीला मोठी चिंता उत्पन्न झाली. तिने महापतिव्रता अनुसूयेची भेट घेतली व तिला वंदन करून म्हणाली, हे साध्वी, माझा पती कृतवीर्य 10,000 वर्षे खडतर तपाचरण करीत आहे, तरी कष्टांचा नाश करणारा भगवान विष्णू अजूनही आमची उपेक्षाच करीत आहे. तरी ज्या योगे तो ईश्वर आमच्यावर प्रसन्न होईल आणि आम्हाला बलवान धुरंधर चक्रवर्ती संतती देईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा कमलनयना पद्मिनीची व्यथा ऐकून त्या कर्दम ऋषीच्या कन्येला अनुसूयेला अतिशय करुणा आली. ती म्हणाली, शुभानने, 32 महिन्यांनी एकदा 13वा महिना येतो. त्याला अधिक मास म्हणतात. यातही 2 एकादशा येतात. त्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पद्मिनी एकादशी म्हणतात. या पवित्र तिथीला विधियुक्त व्रताचरण केले असता भगवंत प्रसन्न होतो आणि उपासकाची संतती आदी जी काही कामना असेल ती पूर्ण करतो. अशा प्रकारे अनसूयेने तिला धीर दिला आणि त्या एकादशीचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. पुढे अधिक मासातील पद्मिनी एकादशी आली. तेव्हा राणीने पूर्ण श्रद्धेने विधीनुसार व्रताचरण केले. दिवसभर निर्जल उपवास केला. रात्रसमयी भगवंत प्रीत्यर्थ नृत्य गायनाचे आयोजन करून जागरण केले. द्वादशीस त्या व्रताची विधिवत सांगता केली. त्यामुळे भगवान विष्णू अतिशय प्रसन्न झाले. ते गरुडावर बसून त्वरेने पद्मिनीपाशी आले व प्रसन्न हास्य करून म्हणाले, हे कल्याणी, तुझ्या व्रताचरणाने मी अतिशय संतुष्ट झालो आहे. तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे.
पद्मिनीने श्रीहरींना मनोभावे नमस्कार केला. अत्यंत आदराने त्यांची स्तुती केली व म्हणाली, प्रभो, माझे पती प्रदीर्घ काळापासून तपश्चर्या करीत आहेत, म्हणून त्यांनाच उत्तम वर देऊन कृतार्थ करा. तेव्हा जनार्दन म्हणाले, हे साध्वी, सर्व मासामध्ये मला अधिक मासच सर्वाधिक प्रिय आहे. या मासात तू मला सर्वाधिक प्रिय असलेल्या एकादशीचे आत्यंतिक श्रद्धेने व्रताचरण करून मलाही प्रसन्न करून घेतले आहेस, म्हणून मी तुझ्या पतीची कामना अवश्य पूर्ण करीन. मग भगवंत कृतवीर्यापाशी आले, त्याला उत्तम आशीर्वाद दिला व म्हणाले, राजा, तुझी पत्नी अत्यंत सद्गुणी आहे. तुझी तपश्चर्या फलद्रूप व्हावी म्हणून तिने पद्मिनी एकादशीचे व्रताचरण करून मला संतुष्ट केले आहे. तरी जे काही तुझ्या मनात आहे ते मागून घे. ते वचन ऐकून राजाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, हे महाप्रभो, मला असे धुरंधर अपत्य द्या की ज्याच्या पुढे सर्वांनी विनम्र व्हावे. ते तुमच्याशिवाय देव, मनुष्य, नाग, राक्षस, गंधर्व, दैत्य आदी कोणाकडूनही पराभूत होऊ नये. महान शासक अशी त्याची ख्याती व्हावी. त्याचे मनोगत जाणून श्रीहरींनी तसेच होईल असे अभिवचन दिले आणि ते अंतर्धान पावले. त्यांच्या कृपाप्रसादाने कृतवीर्य कृतार्थ झाला. त्याचे चित्त प्रसन्न झाले. तो पद्मिनीसह आनंदाने महिष्मतीस परतला. त्याच्या आगमनाने प्रजाजनांनाही मोठा हर्ष झाला. पुढील काळात पद्मिनी गर्भवती झाली. तिने एका पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव कार्तवीर्य. भगवंताच्या कृपेमुळे तो महाबलाढ्य झाला. त्या समयी एका चक्रपाणीशिवाय त्याला कुणी जिंकू शकेल असा एकही वीर त्रिभुवनात नव्हता. म्हणूनच त्याने रावणाला जिंकले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. मुने, मी तुला कार्तवीर्य राजाची जन्मकथा सांगितली आहे. अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे महात्म्य असे श्रेष्ठ आहे. त्या निरूपणाने नारदाला मोठे समाधान वाटले. पुलत्सांनाही आनंद झाला होता. ते प्रसन्न चित्ताने आपल्या कार्यासाठी निघून गेले. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, याप्रमाणे मी तुला पद्मिनी एकादशीचे व्रत त्याच्या संपूर्ण विधानासह आणि महात्म्यासह कथन केले आहे. जे याचे मनःपूर्वक आचरण करील ते सर्व निसंशय हरिपदाला जातील. म्हणून तुझ्या मनात काही सुप्त इच्छा असतील तर तूही या व्रताचे आचरण कर. स्फूर्तिदात्या भगवंताचे ते मधुर वचन ऐकून युधिष्ठिराला मोठे समाधान वाटले. त्याने आपल्या बंधूसह त्या व्रताचे आचरण केले आणि कृष्ण कृपेस अधिकच पात्र झाला. सूत म्हणतात, श्रोते हो, अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे महात्म्य अतिशय पवित्र, पुण्यकारक आणि पाप नाशक आहे. जे लोक या व्रताचे भावभक्तीने आचरण करतात ते भूलोकी धन्य होतात. जे लोक या व्रतविधीचे श्रवण करतील त्यांनाही पुण्य मिळेल, आणि जे लोक हे संपूर्ण महात्म्य श्रवण पठन करतील ते वैकुंठाला जातील. याप्रमाणे अधिक मासातील पद्मिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.